सिक्वेन्स अँड सिरीज मधले एपी चे क्वेश्चन्स आपण बघतोय. त्याच्यातला आता समेशनचा पार्ट बघणार आहे. सो बेसिक आपण काल ऑलरेडी पहिल्या लेक्चर मध्ये कव्हर केलेलं. सीधे क्वेश्चन बघा. नंबर ऑफ टर्म्स इन एपी इज इवन. ओके, सो जे जे इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ते सगळी इन्फॉर्मेशन लिहून घ्या. टोटल नंबर ऑफ टर्म्स किती दिलेत? टोटल नंबर ऑफ टर्म्स इवन आहेत ना, किती असणार? 2n. इवन नंबर आहे तर देन द सम ऑफ ऑल द ऑड टर्म्स इज 24. ऑड टर्म्स म्हणजे कुठल्या कुठल्या टर्म्स येतील सांगा? ऑड टर्म्स कुठल्या कुठल्या येतील सांगा? A1, A3, A5 अप टू कुठपर्यंत येणार? A2n-1. ह्या सगळ्यांची ऍडिशन किती दिली आपल्याला? 24 दिलेली आहे का? नेक्स्ट काय सांगितले? द सम ऑफ ऑल द इवन टर्म्स इज 30. इवन टर्म्स कोणते आहेत? A2 प्लस A4 प्लस A6 अप टू 2n. हे किती दिलेलं आहे आपल्याला? 30 दिलेलं आहे का? आता बघा, हे दोन इन्फॉर्मेशन आपल्याकडे दिलेले आहेत. आता ह्या दोन इन्फॉर्मेशन वरून सगळ्यात पहिले आपण जे काही इन्फॉर्मेशन जनरेट होते ते फाइंड आउट करूया. किंवा पुढचं बघा डायरेक्टली. The sum of the last terms is exceed by the 21 by the first term by 21/2. आता सांगा मला ह्या सिरीजची लास्ट टर्म काय असेल? क्वेश्चन रीड करा आणि क्वेश्चनची लास्ट टर्म सांगा काय असेल? n असेल का? n असेल का? क्वेश्चन रीड करा. ह्या क्वेश्चन मध्ये हेच इम्पॉर्टंट आहे. द नंबर ऑफ टर्म्स सिरीज इन एपी इज इवन. टोटल नंबर ऑफ टर्म्स एपी मधले म्हणजे जर इवन टर्म्स असतील तर लास्ट टर्म काय असणार आहे? ऑब्विसली इवन असणार आहे. सो लास्ट टर्म जर इवन असेल तर लास्ट टर्म काय असणार आहे? म्हणजे काय दिलंय? नंबर ऑफ टर्म्स एपी मधल्या इवन असतील. म्हणजे सुरू झाले तुमची 1 पासून पण एंड होते इवनला. म्हणजे जसं की एंड होते 10 ला, 12 ला, इवन नंबरला एंड होते. तर लास्ट टर्म काय असणार आहे तुमची? इवन असणार आहे. सो लास्ट टर्म तुमची काय असणार? लास्ट टर्म इज इवन ना. सो इवन म्हणजेच काय असेल? 2n. म्हणजेच काय सांगितलंय? द लास्ट टर्म इज, लास्ट टर्म काय असणार आहे? 2n. लास्ट टर्म ऑफ द सिरीज एक्सीड बाय द फर्स्ट टर्म. पहिल्या टर्म पेक्षा कितीने मोठी आहे ही? 21/2 ने मोठी. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे दिलेली आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? देन द नंबर ऑफ टर्म्स इन एपी विच आर इन इंटिजर्स इन एपी. किती नंबर आहे एपीचे? असे किती नंबर्स आहेत आणि त्याच्यामधले इंटिजर्स फक्त घ्यायचे. तर सगळ्यात पहिले हे एपी किती पर्यंत फाइंड आउट केली पाहिजे, म्हणजे किती नंबर ऑफ टर्म्स एपी मध्ये फाइंड आउट केले पाहिजेत. n फाइंड आउट केला पाहिजे. त्याच्यानंतर एपीच्या टर्म्स फाइंड आउट केला पाहिजे. म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म फाइंड आउट केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ए, डी आणि एन. किती गोष्टींची रिक्वायरमेंट आहे? 3 टर्मची रिक्वायरमेंट आहे. आता बघा, जर 3 टर्मची रिक्वायरमेंट असेल तर इथून आपल्याला काही ना काहीतरी मिळेल आणि इकडून राहिलेल्या 2 काही ना काहीतरी टर्म मिळतील. सो जर समजा आता ह्या इक्वेशनला मी हा फर्स्ट वाला इक्वेशन खालच्या साईडला लिहिते. हा झाला A2n-1 इज इक्वल टू 24. जर मी ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर काय होईल? A2-A1 इकडे काय होतील? A4-A3 इकडे A6-A5 अप टू लास्ट टर्म तुमची काय होईल? A2n-1 आणि 30-20 गेला, 24 गेल्यानंतर राहिले किती? 6. आता हा म्हणजे काय? एपी मध्ये सेकंड लास्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म, लास्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म. हे काय असतं तुमचं? कॉमन डिफरन्स डी असतो. म्हणजे हे डी प्लस डी अप टू कुठेपर्यंत जाणार? nth डी पर्यंत जाणार का?
आपल्याला माहित आहेत का किती नंबर डी चे आलेले नाहीयेत, मग आपण काय केले, हे n टाइम्स ऑफ डी इज इक्वल टू 6. सो डी ची व्हॅल्यू काय झाली, 6 डिवायडेड बाय n. डी काय भेटला आपल्याला, 6 डिवायडेड बाय n. डी ची व्हॅल्यू भेटली. आता इथून डी भेटला. आता ही जी इन्फॉर्मेशन दिली आपल्याला a2n मायनस a1 इज इक्वल टू 21, याच्यातून काय मिळते बघूया. हा ट्रान्सफर केला, a2n मायनस a1 इज इक्वल टू 21/2 आहे. an चा फॉर्म्युला सांगा काय येणार, an चा फॉर्म्युला फर्स्ट टर्म प्लस n मायनस 1 इंटू डी मायनस a1 इज इक्वल टू 21/2 आहे का. आता इथं जो n आहे, n म्हणजे काय, 2n आहे ना, त्यामुळे आपण यूज काय केलं, 2n. सो फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म हे दोघांचं कॅन्सल झाले. हा 2n मायनस 1 इंटू डी ची जी व्हॅल्यू आहे, डी ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आलेली आहे, 6/n आली आहे का. सो डी ला आपण काय केले, 6/n इज इक्वल टू 21/2 लिहिलं. आता हे ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेशन करतो तिथून आपल्याला काय भेटेल, n भेटेल. n जर भेटला तर n आपण टोटल नंबर ऑफ टर्म मध्ये पुट केले तर आपल्याला समजतील की सिरीज मध्ये टर्म्स किती आहेत. सो हा n ट्रान्सफर केला तिकडे, तर हा काय होईल, 2n मायनस 1 इज इक्वल टू 12 इज इक्वल 12 ना, 6 इंटू 12 हा झाला 21n. हा जर 12 ने जर डिवाइड केले, 12 ने डिवाइड होते का 3 ला, 3 4 जा आणि 3 7 जा, 8n मायनस 4 इज इक्वल टू 7n. म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर n ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 4 भेटली. n जर 4 भेटला तर टोटल नंबर ऑफ टर्म्स आपल्याकडे किती आहेत, n. टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत, टोटल नंबर ऑफ टर्म्स सांगा आपण किती कन्सिडर केलेलं. टोटल नंबर ऑफ टर्म्स इज इवन. इवन म्हणजे किती असणार आहे, टॉइस ऑफ n. n ची व्हॅल्यू आता आपल्याकडे किती आली, 4. सो आपल्याकडे सिरीज मध्ये किती टर्म्स आल्या, 8 टर्म्स आल्या. आता सिरीज मध्ये जर 8 टर्म्स मिळाल्या तर आपल्याला काय भेटेल, n भेटलाय. डी भेटू शकतो का, डी ची व्हॅल्यू किती झाले, 6/n. म्हणजे हा झाला 6/n4. सो किती आले, 3/2. डी ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 3/2. डी भेटला. आता डी भेटला तर ए भेटू शकतोय. आता मला सांगा ए कोणत्या इन्फॉर्मेशन वरून भेटेल तुम्हाला, ए च बघा काय सांगितलं, इथून पण ए फाइंड आउट करू शकताय, इकडून पण ए फाइंड आउट करू शकताय. टोटल टर्म्स ऑफ द सिरीज किती सांगितल्यात, 8. 8 टर्म्स म्हणजे किती असणार आहे, a1 a2 a3 a4 a5 a6 a7 आणि a8. ह्या टोटल नंबर ऑफ टर्म्स 8 दिलेत. आपल्याला काय सांगितले, टोटल नंबर ऑफ ज्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये सम ऑफ द ऑड टर्म्स इज 24. या सम ऑफ द इव्हन टर्म्स इज 30. दोघांपैकी कोणतं पण घ्या. ह्याच्यामधले ऑड टर्म्स कुठले आहेत, a1 प्लस a3 प्लस a5 प्लस a7. याची ऍडिशन किती दिली आपल्याला, 24 दिलेली आहे. आता ए फर्स्ट टर्म 3a प्लस 3d. tn चा फॉर्म्युला सांगा, a प्लस n मायनस 1 इंटू डी. सो हा काय होईल, a प्लस 2d. नेक्स्ट काय होतील, a प्लस 4d. हा काय होईल, a प्लस 6d इज इक्वल टू 24. 1 2 3 4 4 टाइम्स ऑफ a. आणि d किती येते बघा, 2 आणि 6, सॉरी 2 आणि 4 6, 6 आणि 6 12d इज इक्वल टू 24. डी ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 3/2. सो डी ची व्हॅल्यू आपण पुट केली. सो 4a इज इक्वल टू 24 मायनस 12 इंटू 3/2. हा झाला 4a इज इक्वल टू 24 मायनस 18. काय आन्सर येते सांगा, 6. 6/4. म्हणजेच a ची व्हॅल्यू पुन्हा किती आली, 3/2. ए आणि डी 3/2 आला. ए आणि डी भेटले. आता आपल्याला काय सांगितले, ह्या ज्या एपी मध्ये ज्या टर्म्स आहेत त्याच्यामधले इंटिजर्स विचारलेत.
मग सगळ्यात पहिले एपीच्या टर्म्स फाइंड आउट करूयात. एपीच्या टर्म्स कुठल्या? A1, A2, A3, A4, A5, A6, A7, A8. A1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3/2. A2 ची व्हॅल्यू काय होईल सांगा? A प्लस n-1 इंटू डी. n म्हणजे 2 - 1 म्हणजे A प्लस डी ना. A प्लस डी काय होतील? हा 3/2 प्लस 3/2 6/2. 6/2 म्हणजेच 3 म्हणजे हा एक टर्म भेटला. A3 ची टर्म काय होईल? A प्लस 2D. A ची व्हॅल्यू 3/2 आणि 2 इंटू डी काय होतील? हे 2D 3/6/2 ना, म्हणजे किती आले? 9/2. हा 9/2 आला. त्याच्यानंतर A4 चेक करा. A4 काय येईल? A प्लस 3D. सांगा A ची व्हॅल्यू 3/2 प्लस 3 जा 9/2 12/2. 12/2 म्हणजे किती आले? 6. A5 किती येईल? A प्लस 4D म्हणजे 3/2 प्लस 4 इंटू 3 12. 12/2 म्हणजे हा झाला 15/2. A6 काय येतील सांगा? A प्लस 5D. A प्लस 5D काय आन्सर येईल? 3/2 15 ना. 15/2 म्हणजेच 18/2 आन्सर किती आले? 9. A7 आणि A8. A7 सांगा कॅल्क्युलेशन करून. A प्लस 6D. A प्लस 6D 3/2 प्लस 6 इंटू 3 18/2. 18/2 हा किती झाला? 21/2. त्याच्यानंतर A प्लस 7D 7 इंटू 3/2 किती आले? 21 ना. 21/2 म्हणजेच 24/2. 24/2 चा आन्सर किती आले? 12. आता मला सांगा, हे झाली तुमची एपी. कोणाची? 3/2. एपी मधले नंबर्स आता मी इथे लिहिते. जे फायनल आपला आन्सर आलेला आहे ते फायनल आन्सर काय आलेला आहे सांगा? पहिला टर्म आलेला आहे 3/2. सेकंड टर्म काय आलेला आहे? 3. थर्ड टर्म सांगा काय आलेला आहे सिरीज मधला? 9/2. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगा 6. नेक्स्ट 15/2. नेक्स्ट 9. 21/2. 12 ना. ही आपली एपी आलेली आहे. आता ह्या एपी मधले आपल्याला काय विचारले? नंबर ऑफ इंटिजर्स. किती इंटिजर्स आहेत त्याच्यामध्ये? 1, 2, 3 आणि 4. नंबर ऑफ इंटिजर्स किती आले? 4. या टर्मचा आन्सर काय येईल? 4. समजलं? क्वेश्चन समजला? बघा एकदा ओव्हरव्ह्यू. ह्या क्वेश्चन मध्ये एवढंच चॅलेंज होतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ टर्म्स काय दिलेला आहे? इव्हन दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये ज्या वेळेला तुम्ही हे घेता, हा टर्म यूज करता, इथं तुम्हाला एन ची व्हॅल्यू काय करायची? लास्ट टर्म 2n घ्यायची होती. एवढंच ह्याच्यामध्ये चॅलेंज होतं की आपल्यामध्ये काय होतं की माइंड मध्ये फिक्स आहे लास्ट टर्म काय असते? tn. त्याच्यामुळे हा क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस जास्त होते. क्वेश्चन मध्ये मेन कन्सेप्ट काहीच नव्हता. सगळ्या कन्सेप्ट तुमच्या 10च्या रिलेटेडच आहेत. 10च्या रिलेटेडच कन्सेप्ट आहेत. तुम्हाला फक्त विचार वेगळा करायचा. क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं. समजलंय? नोट डाऊन. ओके. Say the next question. क्वेश्चन रीड करा. इझी क्वेश्चन आहे. इझिली तुम्ही करू शकताय. सांगा काय काय करायला लागेल? इन एन एपी S40 दिले 10,030. S12 दिले 57. डिफरन्स विचारलाय S30 आणि S10 चा. काय काय करणार सांगा मला सगळ्यात पहिले. सगळ्यात पहिले काय काय इन्फॉर्मेशन दिली ते नोट डाऊन करा. काय फाइंड आउट करायचं आहे त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते फाइंड आउट करा. तुम्ही ट्राय करू शकताय. क्वेश्चन इझिली करण्यासारखा आहे. S40 दिलेला आहे 10,030 आणि S12 आपल्याकडे आहे 57. आता S40 ची व्हॅल्यू दिली आहे 10,030. समेशन सांगा. SN चा फॉर्म्युला n/2 n/2 2a plus n - 1 into d.
आता S40 ची व्हॅल्यू आपल्याला दिली 10,030. N ची व्हॅल्यू किती झाली 40 डिवायडेड बाय 2. हा एन असणार ना. ए माहितीये का आपल्याला नाहीये. एन माहितीये ना इथं 40 मायनस 1 इंटू डी. हा झाला आपला 20 आणि हा 2 कॅन्सल झाला. सो हे 2 ने आतमध्ये जर मल्टिप्लाय केले हा काय होईल 103 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ 2a प्लस 39d. 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा काय होईल 4a प्लस 39 इंटू 2. सांगा कॅल्क्युलेशन 39 इंटू 2 78d इज इक्वल टू 103. हा तुम्हाला इक्वेशन नंबर 1 भेटले. आता सेकंड जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्या थ्रू आपल्याला काय भेटेल ए आणि डी भेटेल सेम. ए डी भेटले तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल यूज करून ए आणि डी फाइंड आउट करू शकता. ए डी जर फाइंड आउट केले तर S30 आणि S10 फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर दोघांचं सबस्ट्रॅक्शनच आहे. बघा काय होईल आता ह्याच्यामध्ये S12 मध्ये S12 इज इक्वल टू 57. काय होतील S12 57 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 ट्वाइस ऑफ a प्लस 11d होतील का 12 मायनस 1. हा झाला 6 आणि 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे किती झाले 12a प्लस 66d. इक्वेशन नंबर 2 झाले का. इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर दोघांचं सबस्ट्रॅक्शन करू शकताय. सो हा झाला 3 ने मल्टिप्लाय करून सांगा 103 किती येतोय 309 is equal to 12a plus 3 into 78d. 3 into 78d. सांगा कॅल्क्युलेशन करून किती येते कॅल्क्युलेशन 234d आणि हा होईल 66d. सबस्ट्रॅक्शन करा 309 मायनस 57 किती येते परत करा 234 मायनस 66 किती येते सांग सबस्ट्रॅक्शन 309 minus 57 252 234 minus 66 168d. सो d ची व्हॅल्यू काय भेटली 252 डिवायडेड बाय 168. सांगा ह्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये काय येईल रिडक्शन करा 168 च्या टेबल मध्ये येते का बघा किती 63 डिवायडेड बाय करेक्ट आहे का चेक करा. अजून काय ह्याचं शॉर्ट फॉर्म होते की 21 बाय 13 ना 21 बाय 14 करेक्ट आहे का बघा कॅल्क्युलेशन 21 बाय 3 बाय डी इज इक्वल टू आले 3 बाय 2. आता डी भेटला आपल्याला डी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये किंवा इक्वेशन 2 मध्ये कुठेही पुट करा आपल्याला काय भेटेल आन्सर भेटेल. सो 103 इज इक्वल टू 4a प्लस 78 इंटू 3 बाय 2. हा किती आला सांगा कॅल्क्युलेशन याचं 7 3 6 3 9 ना 39 इंटू 3 117 is equal to 4a. सबस्ट्रॅक्शन सांगा 103 minus 117 मायनस
-14/4. हा 4 डिवाइडलेला ना. ए आणि डी ची व्हॅल्यू भेटली का आपल्याला? भेटली. ए डी भेटला तर S30 आणि S10 तुम्ही फाइंड आउट करू शकता. जे आन्सर येईल त्याचं सबस्ट्रॅक्शन करायचंय. S30चा फॉर्म्युला काय येईल? n/2 ट्वाइस ऑफ ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? -14 काय करेक्ट आहे ना कॅल्क्युलेशन? काही डाऊट आहे का? 7/2 करेक्ट. जेवढं शॉर्ट मध्ये करताय ना, कॅल्क्युलेशन हा तुमचा पार्ट आहे आणि हे काय कॅल्क्युलेशन मी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मी काय करून देणार नाही तुम्हाला, कारण तुमचं स्किल हे कसं वाढणार आहे? अभ्यास केल्या कॅल्क्युलेशन स्वतः केल्याशिवाय वाढतच नसते. आता हे काय झालं? इरेजर का सिलेक्ट झालं? -7/2 ना, n+n-1 ना, 29 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे? 3/2. 30/2 आम्ही कॅन्सल करत नाही. -14 + 29 इंटू 3 किती आलेला आन्सर आता सांगा? काय आहे कॅल्क्युलेशन? -87 -14 + 87 73 डिवायडेड बाय 2. काय झालं ह्या? करा कॅल्क्युलेशन याचं किती येते बघा. कॅल्क्युलेशन सांगायचं किती? $100 547.5 547 ह्याचं डिवाइड करू नका, मला हे सांगा. 1095/2. 2a ची व्हॅल्यू झाली मायनस कुठं? हे 2 कॅन्सल नाही केले. 7 2 14 आणि हा दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. डिनॉमिनेटर सेम आहे तर एकदाच केलं. बी ची व्हॅल्यू काय येते? 3/2. 5 इंटू -14 + 20 14 -14 + 27 आन्सर सांगा. -14 + 27 13 13 5 65 डिवायडेड बाय 2. आता सबस्ट्रॅक्शन करा. S30 - S10 1095 - 65 डिवायडेड बाय 2 किती येते? 1095 - 65 1030 डिवायडेड बाय 2. ह्याचं सबस्ट्रॅक्शन करा, डिवाइड करा. आता 515 काय आन्सर आले? 515. क्वेश्चन इझी होता, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन लेंदी होतं.
बट एक्झामच्या वेळेला तुम्हाला त्या स्पीडमध्ये करता आलं पाहिजे न चुकता. ठीक आहे, चला नोट.